हमारे साथ है कांग्रेस पार्टी आढावा बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने जे जिल्हा प्रभारी निवडले माननीय श्री आदरणीय ब्रिज किशोर दत्त साहेब, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे एक या संकट समयी जिल्ह्याची धुरा अतिशय गंभीरपणे पेलून ठेवणारे आपले आदरणीय आणि जिल्हाध्यक्ष माननीय श्री कोतवाल साहेब यांचे या मालेगाव नागरिक सर्वप्रथम सगळ्यांच्या वतीने मालेगाव शहर ग्रामीण यांच्या वतीने सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करत आहे। तर त्याचबरोबर काँग्रेस कमिटी व शहर सभे त्यांचं स्वागत करत आहे। एजाज भाई त्याचबरोबर जिल्हा प्रभारी माननीय ब्रिज किशोर दत्त साहेब यांचा सत्कार मालेगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष माननीय शरद भाऊ खडणार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेले महाराष्ट्राचे सरचिटणीस विश्वनाथजी आप्पे सर, त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचा आशा असतात ज्या वेळेस काँग्रेस पक्षामधून दिग्गज लोक काँग्रेस पक्ष सोडून जात होता आणि या धुळा लोकसभा मतदारसंघामध्ये धुळा लोकसभा मालेगाव मतदारसंघातील शोभाताईंच्या विजयाचे शिल्पकार आदरणीय शिरजभाऊ कोतवाल, त्याचबरोबर या ठिकाणी असलेले आमचे ज्येष्ठ नेते दिगंबर नाना गीते, मालेगाव शहराचे तडफदार अध्यक्ष एजाज बेग साहब, आदरणीय ठाकरे सर, जनुद्दीन पठाण साहब, या ठिकाणी आमचे सॉरी मी अनावधानाने नाव घ्यायला चुकलो भरत भाऊ टाकेकर, ज्यांनी आता मध्यंतरी जो उद्वाता स्मारकवर जेव्हा एक कार्यक्रम झाला नाशिक इथं महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आले होते, त्यांनी खूप छान नियोजन केलं होतं। त्यांचं मी मालेगाव तालुका काँग्रेस शहर काँग्रेस तर्फे स्वागत करतो। हे सर्व 14 मुलाचे सर्व पदाधिकारी आहेत, सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही, परंतु ज्या पद्धतीने आज काँग्रेस पक्षामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी उत्साह दाखवलेला आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष पूर्वी बळकट होता आणि आजही आहे एवढं नमूद केलं पाहिजे। काँग्रेस संपली अशी वंदना करण्याला मी आवाहन करतो। काँग्रेस हा समुद्र आहे, तो कधीच संपू शकत नाही। मालेगाव तालुक्याचा काँग्रेसचा इतिहास आहे। या मालेगाव तालुक्याच्या काँग्रेस मालेगाव शहरामध्ये असो किंवा मालेगाव ग्रामीण मध्ये असो, काँग्रेसच्या उमेदवारांना वेळोवेळी मतदान होते। आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका भाऊ मालेगाव शहर आणि मालेगाव पश्चिम भागामध्ये काही वार्ड हे कॅम्प संगमेश्वर आणि काही ग्रामीण भागात येतात, काय बाह्य मतदारसंघात येतात। या ठिकाणी आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून मालेगाव शहरात ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या गटामध्येही काँग्रेस पक्षाला मानणारा खूप मोठा वर्ग आहे। खासदारांची मोठी ताकद आपल्या पाठीशी आहे। त्याचबरोबर आज युवकांमध्ये, सर्वसामान्य गोरगरीब जनतेमध्ये, युवा तरुणांमध्ये, सगळ्याच लोकांमध्ये सगळ्यात ज्वलंत प्रश्न जर आज देशभरात उचलत असतील आदरणीय राहुलजी गांधी साहेब आणि राहुलजी गांधी जे आंदोलन चालू आहे, राहुलजी गांधी जे काम करतायत देशभरामध्ये, त्यांचं काम अतिशय अतुलनीय आहे आणि त्यांच्या कामाच्या पुढे आणि त्यांच्या कामाची चुकी दाखवत विरोधक फेल झालेले। तुम्हाला एक गोष्ट सांगतो की राहुल गांधींचं काम हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे। राहुल गांधी हा गोरगरिबांचा नेता आहे। राहुल गांधी हा सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी धावणारा माणूस आहे। आपले नेते आदरणीय राहुल गांधी साहेबांच्या प्रेरणेने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष साहेब, तसेच महाराष्ट्राचे प्रभारी, नाशिक जिल्ह्याचे प्रभारी यांच्या माध्यमातून एक सांगू शकतो, शिरीष भाऊच्या नेतृत्वाखाली आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाला चांगल्या पद्धतीने विजय मिळू हे नक्कीच आहे। आणि कोणी काही घाबरायची गरज नाही, कोणी पक्ष सोडायची गरज नाही। ज्यांनी पक्ष सोडलेला आहे ते आता परेशान आहेत। ज्या पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये तुम्हाला इज्जत होती, तुम्हाला मान सन्मान होता, त्या पक्षामध्ये तुम्हाला दुसऱ्या पक्षामध्ये काँग्रेस पक्ष सोडून मान सन्मान मिळणार नाही। म्हणून मी सांगतोय मित्रांनो, येणारी आता ते बंद झालेले, आता इनकमिंग काँग्रेसमध्ये राहणार आहे अशा पद्धतीचं वातावरण आता हळूहळू तयार होणार आहे। मित्रांनो, या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी एकजुटीने एकमेकातले पक्षविवाद सगळे विसरून
आपल्याला आता आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री कोतवाल साहेब यांनी जी नफरत की राजकीयावर जी मार्गदर्शन केलं सविस्तर हिंदू मुस्लिमचे गैरसमज दूर केला, त्याचबरोबर उपस्थित दिगंबर नाना गीते, भरतभाऊ टाकेकर, त्याचबरोबर विश्वजित आपटे साहेब आणि इतर बसल्या सर्व टोला मोलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांचे माझ्या तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. कार्यकर्ते संघाचे इनके नेतृत्व में खुलदाबाद एक कार्यकर्ताओं का एक बड़ा प्रोग्राम वहाँ करने जा रहे हैं. बहुत सारी बातचीत हम करने वाले हैं. एक लग्जरी है, 2 कार है, खाने पीने का नल एक साइड वहाँ किया है. बाकायदा फार्म हाउस भी ग्रामीण से भी बुला लेना. पार्टी के नाम पे चर्चा है सर.